फडणवीसांना तुर्तास तरी दिल्लीश्वरांच्या वतीने अभय देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती आता समोर आली। कारण फडणवीस हे तातडीने आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीयेत। भाजपमधील सूत्रांनी लोकशाही मराठीला ही सगळ्यात महत्त्वाची माहिती दिली। नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा फैसला होणार आहे। तर अमित शहांनी संघटनात्मक बदलाचे संकेत देखील दिलेत। अमित शहांनी तातडीने बदल करण्यास मात्र नकार दिलेला आहे। त्यामुळे आता पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेत नाही तोपर्यंत हे बदलाचा निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती समोर येते। फडणवीस तातडीने राजीनामा देणार नाहीत, भाजपमधील सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकची आणि ताजी अपडेट देतात। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपण उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। मात्र ही पक्षाची सांघिक जबाबदारी असून महायुतीच्या या सामूहिक पराभवासाठी जबाबदार आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पद सोडू नये असं एकंदरीत चर्चा जी आहे ती अमित शहा यांच्याबरोबर साऱ्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इतक्यात आता 3 महिने शिल्लक असताना अधिवेशनाच्या तोंडावरती अशा प्रकारे सरकारमधून बाहेर पडल्यामुळे कुठेतरी सरकारवरची पकड जी आहे तीही निसटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। त्यामुळे तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही। त्यांनी असा निर्णय घेऊ नये आणि आपलं मतपरिवर्तन करावं अशी समजूत पक्षश्रेष्ठींनी काढल्याची माहिती आहे। आणि म्हणूनच आता तुर्तास तरी ज्या प्रकारच्या बातम्या आणि चर्चांना उधाण आलेलं होतं की गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात, त्याला तुर्तास तरी आता पूर्णविराम लागताना पाहायला मिळणार आहे। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।